इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 10 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. स्वाध्याय. प्रश्न पहिला म्हणजे काय? चौथाई. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात. सरदेशमुखी. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1 भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात. प्रश्न दुसरा. एका शब्दात लिहा. बाळाजी मूळचा कोकणातील या गावाचा होता. उत्तर श्रीवर्धन. बुंदेलखंडात याचे राज्य होते. उत्तर छत्रसाल राजाचे. या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला. उत्तर मध्य प्रदेशातील रावेरखेडी. पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला. उत्तर चिमाजी अप्पाने. प्रश्न तिसरा. लिहिते व्हा. प्रश्न पहिला. कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखाने ताराबाईची बाजू घेतली होती. शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती. कान्होजीचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथला पाठवले. बाळाजीने युद्ध न करता मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले. त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली. प्रश्न दुसरा. पालखेडची लढाई. मुघल बादशाह फर्रुख हसीर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेल्या निजाम उल मुल्क याने हैदराबाद येथे स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बादशहाने पूर्वीच मराठ्यांना दक्षिण सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता. निजामाने या हक्काला हरकत घेतली. उलट त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचं ठरवून त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारले. त्याने निजामाचा औरंगाबादजवळील पालखेड येथे पराभव केला. नंतर निजाम व मराठे यांच्यात तह होऊन निजामाने मराठ्यांच्या चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. प्रश्न तिसरा. बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ भट हा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी असल्याने शाहू महाराजांनी त्याची पेशवा म्हणून नेमणूक केली. महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा शाहू महाराज हेच राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन त्यांना अनेक सरदारांना ताराबाईकडे वळवले. कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखासही त्याने मुत्सद्देगिरीने शाहूच्या गोटात आणून शाहू महाराजांची बाजू बळकट केली. त्याने इसवी सन 1719 मध्ये मुघल बादशहाकडून दख्खनच्या मुघल प्रदेशात चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याच्या संधी मिळवल्या. इसवी सन 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला. प्रश्न चौथा. पहिला बाजीराव. बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर 1720 साली पहिला बाजीराव पेशवा झाला. उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मराठ्यांच्या दख्खनच्या सुभ्यातील चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला. निजामाचा भोपळच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदारीची सनद मिळवली. सुभेदार महमद खान बंगश याचा पराभव करून मावळा व बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले. चिमाजी अप्पाकडून पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला जिंकून घेतला. नादिरशहाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी उत्तरेकडे निघालेल्या पहिल्या बाजीरावाचा 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे मृत्यू झाला. प्रश्न चौथा. कारणे लिहा. मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्य निर्माण झाली.
मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला. त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला. ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली. त्यामुळे मराठेशाहीत 2 स्वतंत्र राज्य निर्माण झाली. आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला. दक्षिणेत असलेला शहाजादा आझमशाह गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला. आझमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल. यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल. म्हणून आझमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती. तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती. आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा आणि संघर्ष यामुळे ही सत्ता आतून पोखरली गेली होती. यामुळे दिल्लीच्या दरबाराला मराठ्यांच्या साह्याची गरज होती.